नमस्कार, राम राम मंडळी. आता का नाही बघा, मी मेथवडे गावात आहे आणि गाव आहे सांगोल तालुक्यात, आहे का नाही. आणि इथला आमदार कोण आहे तर माहितीये का? गणपत आबा देशमुख आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील. म्हणजे गावचा विकास झाला पाहिजे का नाही, कारण विश्वविक्रमी आमदार आहे तो. आणि खासदार बी तसंच आहे, आहे का नाही. झाला पाहिजे का नाही विकास इथल्या सगळ्या? झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. मग झाला का विकास इकडे? नाही झाला, अजिबात विकास झाला नाही. गेले 8-10 वर्ष नदीला पाणी नाही, त्यामुळे शेतकऱ्याला, जनावरांना इतर सुविधा अजिबात होऊ शकल्या नाहीत. प्यायला पाणी नाही. स्मार्ट सिटी म्हटली जाते. स्मार्ट खेडी का व्हायची? स्मार्ट खेडी मला वाटत नाही. जोपर्यंत हे शासन आहे तोपर्यंत हे काय स्मार्ट खेडी होणार नाहीत. कारण हे सरकार सुटाबुटातलं सरकार आहे. त्याला खेड्याबद्दल काय आस्था नाही किंवा आपुलकी नाही. सत्तेत आल्यावर 15 लाख रुपये म्हणून देतो, अजून 15 लाखाचा पत्त्या नाही. दुसरी गोष्ट, ती ज्या दिवशी बजेट झालं आपलं 6,000 रुपये त्यांनी वार्षिक शेतकऱ्यांसाठी दिलं. रोजचं झाले पैसे किती हो? 3.5 रुपये. मग पूर्ण शेतकरी चेष्टा करायची ह्यांनी ठरवली. आणि मला एक सांगा, असं जर शेतात मजुरी करायला गेलं तर किती मजुरी असते? 350 ते 400 रुपये आहे पुरुषांना आणि महिलांना 250 रुपये आहे. म्हणजे सरकार फक्त 3 रुपये देते. 3 रुपये. मग माझं म्हणणं आहे, मोदी आणि सुषमा स्वराज यांनी सुद्धा मेथोड्यात कामाला यावं. हा, म्हणजे त्यांना ही पगार आम्ही देतो, तुम्ही 3.5 रुपये देऊन चेष्टा करता ना, त्यापेक्षा आम्ही जास्त पैसे तुम्हाला देतो. मोदी सरकार, भाजप सत्ता आल्यापासून जनतेला इतका त्रास झाला की भयानक. शेतकऱ्यांना कुठल्याही शेतीमालाला भाव नाही, दुधाचे दर नाहीत, ऊसाला दर नाही, कांद्याला दर नाही. कांद्यापासून लोकांनी बऱ्याच आत्महत्या केल्यात. डाळिंबाला दर नाही, कुठल्याही माला शेतकऱ्याला दर नाहीत. शेतकरी पूर्ण हैराण झाला. आणि मोठी मोठी कंपनी, मोठे मोठे लोक आहेत, त्यांना मात्र शासनाचं वर्ण काय जे स्कीम आहे त्या अंबानी, धीरूभाई अंबानी, या मोठ्या लोकांना स्कीम आहेत. वर्ण त्यांना ते कोण पैसे घेऊन पळून जातोय, बँक लुटून जातोय. बँकेत गेले तर आपला पेन बांधून ठेवला जातो सही करणार, आणि यांना मात्र कशा सह्या होतात, कसं पैसे देतात सरकार, ह्याच काय कल्पना नाही. आता पशुधन म्हणलं तर चारा छावणीचं मुद्दा म्हणजे मिटिंग झाल्या तर त्यात त्यांनी एवढ्या जाचगाठी लावलेत की शेतकरी म्हणाल ती जनावर विकलेली बरी. कारण शेड नेट पाहिजे, एकच गेट पाहिजे, त्याला पत्रा पाहिजे. तिथं जर समजा तुमचं इरिगेशनचा कॅनल फिरला असेल तर त्यांना आम्ही मान्यता देणार नाही. तिथं चारा उगवला असेल तर आम्ही मान्यता. मग एवढ्या जाचगाठी, मग पशुधन पाळायचं कशासाठी? आज माझ्या घरी दररोज 300-400 रुपयाची वैरण घेतोय. आमचं सगळं कुटुंब गाळतंय आणि मी पेन्शनधारक असून सुद्धा माझा आज संसार त्यामध्ये भागत नाही. अशी परिस्थिती यांच्या नियोजनामुळे आलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, मोदी का गांधी? मोदी. का बरं? देशहिताच्या दृष्टीनं तो माणूस योग्य आहे. आज ग्रामीण भागावर तुम्हाला रेशनचे गोडाऊन लुटलेली अगोदर ऐकायला मिळत होती. आता ग्रामीण भागात रेशन सुद्धा तुम्हाला लिंक केल्याशिवाय मिळत नाही. म्हणजे भ्रष्टाचाराचं त्यानं संपवलंय. बाबा, मोदी का गांधी? गांधी. का बरं गांधी? गांधीजी पहिली तत्व आम्हाला पटली होती, आता काहीच पटलं नाही या 5 वर्षात. म्हणून त्यांच्यावर आम्ही नाराज आहे. आता सामान्य लोकांना तर लय ताप आहे. म्हणून आम्हाला मोदी सरकार नको आहे, गांधी सरकार पाहिजे. अहो, ते पहिलं सरकार होतं त्यावेळेला चारा छावण्या ही लगेच काढत होती. आता हे 5 वर्ष जे संपत आले तरी ह्याचा अजून कशातच काय नाही. काय देणार आहे?